नमस्कार, मी शीला जयकुमार चर्जन, परतवाडा. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. सर्वप्रथम या महामानवाला मी वंदन करते. आणि माझा आजचा विषय आहे स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पिता रक्षति कौमार्य, पती रक्षति यौवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. या मनुवचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा कुणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब हे महात्मा फुलेंना गुरु मानत. बाबासाहेबांनी हाच धागा पुढे नेला. डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांचा स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्वास होता. ते म्हणायचे का स्त्रियांच्या संघटनेवर विश्वास ठेवणारा मी एक माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यात त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्यासाठी त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावर मी सिद्ध करून देईल एवढा प्रचंड विश्वास स्त्रियांच्या कर्तृत्वावर त्यांना होता. म्हणून त्यांनी संविधान आणि हिंदू कोड बिल याद्वारे स्त्रियांचे सशक्तीकरण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांबद्दल किती आदर होता, त्यांच्याप्रती सन्मान होता. त्यांनी संविधान सभेच्या अखेरच्या त्यांच्या भाषणामध्ये म्हटले की राष्ट्राची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते. स्त्रियांनी गुलामगिरी झुगारून द्यावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना काही उपदेश केले आहेत. उपदेश केला होता तो नागपूर येथील 20 जुलै 1942च्या सभेत. बाबासाहेब स्त्रियांना सांगतात की स्त्रियांनी जबाबदारीने वागावे, आपल्या मुलींना सर्व सुविधा द्याव्यात, मुलामुलींना खूप शिकवावे व त्यांना महत्वाकांक्षी बनवावे असे बाबासाहेबांनी म्हटले. संविधानाद्वारे डॉक्टर बाबासाहेबांनी कलम 12 पासून तर कलम 19 पर्यंत स्त्रियांना पुरुषांबरोबर सर्व अधिकार बहाल केले. कलम 13 मध्ये मनुस्मृतीला अवैध ठरवले. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली होती त्या चालीरीती परंपरा अवैध ठरवण्यात आल्या. आणि कलम 13 नुसार आज जर स्त्रियांना एखाद्या मंदिरात प्रवेश जर नाकारला जात असेल तर स्त्रियांना त्याविरुद्ध बंड केलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक विश्वरत्न तर आहेतच. भारतीय घटनेचे ते शिल्पकार आहे. आणि स्त्रियांसाठी त्यांनी आमच्यासारख्या स्त्रियांवर त्यांचे डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेले आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या बापाची इस्टेट नाही तर ते भारतीय संविधानाचे बाप आहेत. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम.